आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। पार्श्वनाथ मोक्ष कल्याण महोत्सव समेत शिखरजी येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा। जैन धर्मातील 23वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा मोक्ष कल्याण महोत्सव झारखंड राज्यातील तीर्थराज श्री समेत शिखरजी येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। श्री समेत शिखरजी हे जैन धर्मातील सर्वोच्च तीर्थक्षेत्र मानले जाते। या पवित्र तीर्थक्षेत्रातील स्वर्ण भद्र टोकावर महाराष्ट्र, कर्नाटकासह देशभरातून आलेल्या लाखो श्रावक श्राविकांनी भगवान पार्श्वनाथांच्या चरणी निर्वाण लाडू अर्पण करून भक्तिभाव व्यक्त केला। महोत्सवाच्या निमित्ताने सकाळी मधुबन येथील बीसपंथी कोठी येथून भगवान पार्श्वनाथांची मूर्ती वाद्यांच्या गजरात डोंगरावर नेण्यात आली। त्यानंतर विधिवत अभिषेक व पूजा विधी करून स्वर्णभद्र टोकावर निर्वाण लाडू अर्पण करण्यात आले। मधुबन येथे विविध आचार्य महाराजांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले। यावेळी तब्बल 230 किलो वजनाचा निर्वाण लाडू अर्पण करण्यात आला। सायंकाळी दीप प्रज्वलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरतीचे आयोजन करण्यात आले। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कलकत्ता येथील दिगंबर जैन अग्रवाल समाजाच्या वतीने ध्वज यात्रा काढण्यात आली। त्यानंतर धार्मिक वातावरणात धर्मध्वजारोहण करण्यात आले। या धार्मिक सोहळ्यास कलकत्ता जैन समाजाचे संजीव जैन, संदीप सरावगी, संजय जैन, प्रदीप जैन, अविदास जैन यांच्यासह साजनी येथील जंबुकुमार चौगले, कलगोंडा मानगावे, सुधीर चौगले, कुबेर कुंभोजे, अशोक कोणिरे, राजकुमार चौगले, भाऊसो कुंभोजे, कुबेर उपाध्ये, मलगौडा भोजकर तसेच मानगाव, चिंचवाड, वळिवडे, कोल्हापूर, शिरगुपी, बोरगाव, भोसे आदी गावातील मोठ्या संख्येने श्रावक श्राविका उपस्थित होते। भगवान पार्श्वनाथांच्या मोक्ष कल्याण महोत्सवानिमित्त संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। विविध धार्मिक विधी, पूजा, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सवाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले।